महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुलाखत घेताना सांगितले की महिलांना हप्त्याबरोबर एक मोठं गिफ्ट मिळणार आहे आणि तो मोठं गिफ्ट कोणता आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तर तुम्हाला कळेल। आणि व्हिडिओला ज्यांनी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। पुन्हा एकदा या विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी दिली। गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी योजना आम्हाला राबवता आल्या, अनेक निर्णय घेता आले आणि पुन्हा एकदा या विभागाचा पदभार आज स्वीकारत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अधिकाधिक या विभागाच्या अंतर्गत सकारात्मक पद्धतीने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला हप्ता खरं तर काल परवापासून सुरू झालेला आहे, मात्र नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे ती आता पुन्हा एकदा रुजू झालेली आहे। 24 तारखेपासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात 2 गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। पहिल्यापासून 6 महिन्याचे पैसे मिळणार का? नाही, आम्ही सुरुवातीलाच ज्या वेळेला योजना जाहीर झालेली होती त्याच्यानंतर सुद्धा निकषांमध्ये एक गोष्ट जी नमूद करण्यात आलेली होती की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी पात्र अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे आणि जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचे त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते ज्या महिन्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथपासून निश्चितपणाने त्या महिन्याचा त्यांना लाभ हा मिळणार आहे। त्याच्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनच मिळालेले आहेत। आत्ताही त्यांच्यापैकी जर आधार सीडिंगमुळे कोण असेल तर त्यांना जुलै ऑगस्ट पासून म्हणजे त्या ह्याच्यापासूनच लाभ मिळणार आहे। माहितीने आश्वासन दिलं होतं की जो लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो वाढवला जाईल, 21 पर्यंत जाईल, त्या संदर्भात काही नियोजन आहे, कधीपासून सुरू केलं जाईल? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली। नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल आणि आता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार। चर्चा होती की हे निकष जे आहेत ते कडकपणे केले जातील, अनेक महिला यामधून गाळल्या जातील, संख्या कमी होईल, अशा प्रकारची चर्चा आहे, काय स्पष्टीकरण? ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत आहेत, पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाहीये। अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलर सुद्धा काढलं गेलेलं नाहीये। आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील या कंप्लेंट बेस्ड राहतील। त्याच्यामुळे आत्ताही उदाहरणार्थ आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला डीबीटी केलेलं होतं, डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीने 19 अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे, काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत। त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या वेळेला निदर्शनास आले त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे। आत्ताही कंप्लेंट बेस ज्या वेळेला येतील तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल। राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे का? नाही, त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाहीये। आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे 15 ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे। म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल। तुम्ही मंत्री तर झालेला आहात, पण आता पालकमंत्री कधीपर्यंत होणार आहे? रायगड वाढते त्या संदर्भातला योग्य जो निर्णय ते आमचे जे तिन्ही नेते आहेत ते घेतील। लाडकी बहिणीसाठी तुम्ही म्हटलं की 15 ऑक्टोबर पर्यंतचीच मुदत होती, परंतु
ज्यांची आता वय 21 झालेली आहे, जी नवीन 21 वय गाठणार आहेत, त्यांच्यासाठी काय असणार आहे? कारण त्यांना आज भरता येणार आहे लाडकी बहिणीसाठी, कशा प्रकारचं ते नियोजन? मी मगाशी माझ्या उत्तरामध्ये म्हटलं की 15 ऑक्टोबर ही ठरवलेली तारीख होती. त्याच्यानंतर 1-1.5 महिना हा आचारसंहितेच्याच कालावधीमध्ये गेलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भातली तर पत्रकार परिषदेमध्ये अदिती तटकरे यांनी विविध विषयावर माहिती सांगितलेली आहे आणि तटकरे यांनी महिला बालविकास खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणी 2100 रुपये हप्त्यांचा स्पष्टपणे त्यांनी सांगितलेले आहे आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही महिलांना मिळाले आहे आणि काही महिलांना आणि ज्या महिलांच्या नोंदी झालेल्या आहे अशा सर्व महिलांना आता त्यांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होणार आहे आणि काही महिलांना 9000 रुपये जमा होणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्व आभार मानले. अदिती तटकरे यांनी त्यावेळी म्हटले की यापूर्वी महिला व बालविकास मंत्री काम करत आले, पुन्हा पदभार स्वीकारला असताना अधिक सकारात्मक काम करण्याचे प्रयत्न असतील. याशिवाय अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सविस्तर माहिती देखील दिली आहे. डिसेंबर महिन्याचा पूर्ण होईपर्यंत या महिन्याचे 1500 रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न त्यांनी सांगितलेले आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि